हॅलो आणि गुड मॉर्निंग सर्वांना। तुम्हाला माहितीच आहे आता बाजारामध्ये एकदम फ्रेश मटार येते, तर मी खूप जास्त मटार आणली होती कारण माझ्या मिस्टरांना आवडते। सो त्यामुळे तर आता इथे मला बनवायची होती आलू मटारची भाजी सकाळच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये सकाळी नाश्ता आम्ही स्किप केला कारण लेट झालं, उशीर झाला उठायला। सो नाश्त्यामध्ये चहाबरोबर टोस्ट वगैरेच खाल्ले, जास्त काही खाल्लं नाही। आणि मग म्हटलं की डायरेक्ट जेवणच बनवावं। देवपूजा वगैरे करून घेतली आंघोळ वगैरे झाल्यावर। आणि गाऊ आणि माझे मिस्टर आज काही गाऊला कराटेला घेऊन गेले नव्हते माझे मिस्टर, सो त्यामुळे घरीच होते, राघवला पाहत होते। सो इकडे लगेचच मी इथे बटाटा वगैरे म्हणजे छलून घेतला। शक्यतो बटाटा छलून नाहीत घेत, परंतु मी घेते कारण कुठून आलेला असतो माल इथे बटाटा वगैरे, मग ते बाजूला लागलेलं असं नको वाटतं घ्यायला, त्यामुळे नाहीतर मग धुवून घेतला तरी चालतो। आणि खरं कांदे संपले होते, माझे मिस्टर खालनं कांदे घेऊन आले आणि खाली कांद्यांसोबतच माझे मिस्टर घेऊन आले होते शिमला मिरची। तर मोठी शिमला मिरची होती लांब, तर त्यांना तळून खायची होती बेसन वगैरे लावून, परंतु शिमला मिरचीला नाही बेसन वगैरे लावून तळत, त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की दुसरी असते तळायची मिरची, तर ते बोलले मग भरून शिमला मिरची कर। तर अशा प्रकारे इथे मी आलू मटार आणि त्यासोबतच शिमला मिरची करणार होते भरून। तर आलू मटारची भाजी खूप प्रकारे करतात, तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालून करतात, विदाऊट कांदा टोमॅटो घालून करतात। तर विदाऊट कांदा टोमॅटोची रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी बनते। आणि विथ आलू म्हणजे विथ कांदा टोमॅटो त्याची खूप म्हणजे टेस्टी बनते। तर मी आज तुमच्यासोबत कांदा आणि टोमॅटो घालून शेअर करणार आहे। तर अशा प्रकारे कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे शक्यतो सब्जी मसाला असेल तर तोही टाकून द्यायचा आहे। थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी कांदा टोमॅटो लागतो। मला ग्रेव्ही बनवायची होती, राईससोबत खायचा होता आम्हाला, त्यामुळे आणि इथे मी भाजी शिजायला टाकली होती, सोबतच मला भरून शिमला मिरची बनवायची होती। तर मी इथे लसूण घेतला आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून मिक्सरला अशा प्रकारे कूट करून घेतला। त्यात तेल घातलं, बेसिक मसाले घातले आणि सॉल्ट वगैरे घातलं, जास्त काही घातलं नाही। आपल्याला जे मसाले जास्त आवडतात, जे छान आहेत, आपल्याला माहिती आहे घरगुती मसाला वगैरे, तर तेच घालायचं आहे। आणि त्यानंतर तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स झाल्यानंतर कुकरमध्ये ऑइल घ्यायचं आहे। ऑइल टाकलं की त्याच्यामध्ये लगेच शिमला मिरची आणि उरलेला मसाला घालून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी शिमला मिरची बनवते, भरून भेंडी अशीच बनवते, कारलंही असंच बनवते। काय बोलू माझ्या पिल्लूला? आणि खरं सांगायचं तर संक्रांतीच्या दिवशी माझं कबड आहे नवीन, तर त्याचं डोअर हातात आलं होतं एकदम। तर 2 डोअर, एका डोअरमुळे दुसरंही डोअर निघालं, तर त्याने लूज झालं होतं म्हणजे डोअर जे आहेत कपाटाचे ते, त्यामुळे माझं ड्रावरही लागत नव्हतं। तर असे बरेचसे प्रॉब्लेम चालू होते। संक्रांतीच्या दिवशीच झालं हे, त्यामुळे माझे कपडे वगैरे सगळे खाली क्रीबमध्ये टाकले होते मी। आणि तेव्हापासून आम्ही जिथून कबड घेतलं होतं तर आम्ही होमबॉक्समधून घेतलं होतं,
तर त्यांना आम्ही मेल वगैरे करतोय, तर ते मेलला रिप्लाय वगैरे देत आहेत, परंतु आज ते पाठवणार होते रिपेअर करण्यासाठी टेक्निशियन. सो आज टेक्निशियन येणार होते, त्याचा फोन आला होता, म्हणून म्हटलं की आज तुमच्यासोबत मी शेअर करते कबड माझं कसं तुटलं इथे. आणि इथे माझी शिमला मिरची वगैरे देखील रेडी होती आणि लगेचच भाकरी वगैरे करता करता ते टेक्निशियन आले होते. राघव झोपला होता, पण राघवला उठवावं लागलं आम्हाला, कारण ते जे लावतात खिळे वगैरे, तर त्याने आवाज येणार होता. सो त्यामुळे त्याला उठवलं होतं माझ्या मिस्टरांनी. तर कारण त्याला लहान मुलांचं कसं असतं, थोडंसं आवाज वगैरे आला की उठतात, त्या आधीच उठवलं तर ते घाबरत नाहीत. त्यामुळे माझे मिस्टर दुसऱ्या रूममध्ये त्याला झोपवायला नेलं माझ्या मिस्टरांनी, परंतु तो काही ऐकत नव्हता. आणि इथे आपल्या दोन्ही भाज्या रेडी झाल्या होत्या आणि टेक्निशियन इथे आले होते, तर त्यांचं काम चालू होतं. माझे मिस्टर त्यांना हेल्प करत होते आणि गाऊचंही जेवण चालू होतं, कारण भाकरी झाली होती तर तिलाही जेवायला दिलं होतं. राघव काही पुन्हा झोपणार नव्हता, कारण तो चांगलाच उठला होता आत्ता झोपेतनं. आवडली भाजी तुला? आणि हा ग्लास कोणी, हा कप कोणी हे केलाय कलर पेंटिंग? शो कर. हे असं आहे, कसं पेंट केलंय दाखव. अच्छा असं आहे. वाव, खरंच खूप छान पेंटिंग केलंय स्काउट. ह्या टाइमला ना, हो दिस टाइम मस्त. हा आपण आता ठेवून देऊ डेकोरेशनला. जा डॅडीच्या टेबलवर ठेवून दे बाहेरच्या. नमस्कार मंडळी. तर आताच मी किचन आवरलंय, कारण दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर मी झोपले होते जरा राघवला घेऊन, आणि गावलाही झोपवलं होतं, पण गाव काही झोपत नाही. सो थोडा वेळ आराम केला, 1-2 तास आराम केला. त्यानंतर भांडे वगैरे आत्ताच वॉश केले मी, कारण कधी कधी आपल्यालाही थोडासा कंटाळा येतो, असं वाटतं की नको आता कंटाळा आलाय, करायला नको. तर कारण स्वयंपाकही बराच होता आज, 2 भाज्या वगैरे केल्या, भात आणि भाकरी. त्यानंतर ते कबड वगैरे लावायला आले, त्यात राघवला उचलून घ्यायसारखं फिरवायचं स्वयंपाक करतानाही. त्यामुळे आता चहा ठेवलाय मी. आता मी चहा घेणार आहे आणि मला मेथीची भाजी आणली ती निवडायची, वालपापडी ती निवडायची. म्हटलं एकतर उद्या सकाळी मेथीची करेल आणि संध्याकाळी वालपापडी वगैरे करेल, कारण भरपूर भाज्या झाल्यात. सध्या भाज्या स्वस्त झाल्यात, त्यामुळे स्वस्त दिसल्या की येत राहतात. त्यामुळे म्हटलं की आता पटपट करून टाकाव्यात, फ्रीज मोकळा करावा. आणि नंतर कडधान्य पण आहेत अजून भरपूर सारी, तर ती संपवायचीत मला, कारण आता 4-5 महिन्याने आम्ही इंडियाला वगैरे जाऊ पुन्हा. तर त्यामुळे मग बरेचसे कडधान्य तसेच राहतात आणि इंडियावर येताना परत दुसरे कडधान्य आपण घेऊन येतो. त्यामुळे मग कडधान्य तर आणायचेच आहेत इंडियावरून, नाही असं नाही, म्हणून हे घरातले आहेत तर ते संपवायचेत आधी. तर चला आता मी चहा घेते आणि भाज्या वगैरे निवडून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर जेवणामध्ये आज मसाले भात करायचा. वाटाणा कालच आणलाय आम्ही, 1 किलो वाटाणा, 1.25 किलो वाटाणा आणलाय. तर सकाळी राहिलेला जुना वाटाणा होता, त्याची भाजी बनवली. तर आता सुरुवात करणार आहे नवीन मटारला. तर मटार भात बनवणार आहे आणि गावला चपाती भाजी खायची. सकाळची चपाती म्हणजे सकाळची भाजी आहे, चपाती बनवेल मी आणि राईसही आहे भरपूर सारा. तर तो राईस आता मीच खाईल आणि त्यांच्यासाठी मसाले भात बनवेल. तर किचनही आता खूप क्लीन, म्हणजे जेव्हापासून तो स्प्रे मॉप आणलाय ना तेव्हापासून असं वाटतं की नुसतं क्लीनच करत बसावं हो घर. आम्ही कबड वगैरे नीट करून घेतलंय, तर त्यातही कपडे वगैरे लावून घ्यायचेत आम्हाला. सो अशा प्रकारे आहे आमचा आत्ताचा प्लॅनिंग. चला, पण माहिती नाही आज मला जमेल नाही जमेल, आणि आज जर नाही जमलं तर उद्यापासून जमणारच नाही. कारण कसं होतं की राघव काही करू देत नाही, माझे मिस्टर घरी असेल तरच मला जमतं ते लावायला, मग पुन्हा आठवडाभर तसंच राहील. सो त्यामुळे मग मी ट्राय करणार, एक थोडं ऍटलिस्ट थोडंसं तरी लावून ठेवेल. आणि संध्याकाळची वेळ होती. आजचा वीकेंड खाण्यामध्येच म्हणजे बनवण्यामध्ये वगैरेच गेला, घरातलीच कामं होती. राघवही उठला होता आणि मला बनवायचं होता मसाले भात. तर मसाले भातासाठी मी बेसिक जे आपलं खोबरं वगैरे आहे चिरून घेतलं होतं. माझ्या मिस्टरांना खोबऱ्याशिवाय मसाले भात आवडत नाही. कधी कधी मी विसरते टाकायचं, परंतु शक्यतो नाही विसरत, कारण त्यांना आवडतो तर टाकावाच लागतो. तर अशा प्रकारे मटार राईस होता आणि सकाळ संध्याकाळ मटार चालू आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फ्रेश मटार आलाय बाजारात. तर
आणि शक्यतो कुकिंग करता करताच किचन आवरलं की पटकन आवरलं जातं, अदरवाईज आपण बाकीच्या दुसऱ्या कामांमध्ये अडकून जातो. त्यामुळे मी शक्यतो किचन क्लिनिंग हे कुकिंग वगैरे करतानाच ट्राय करत असते की पटकन करून घेईल. आणि अशा प्रकारे आपला मसाले भात झाला होता रेडी. तर गाऊला मी त्याच्यावरती थोडंसं तूप घालून दिलं, कारण आम्ही सगळेच तूपच खातो जास्त प्रमाणामध्ये. तर गाऊला भूक लागली होती, सो तिला मी पहिल्यांदा दिला आणि मग त्यानंतर आम्ही निवांत जेवायला बसलो. आणि इथे मला गाऊचे हेअर कोम करायचे होते, कारण आम्ही नवीन रबर बँड आणले होते. तर त्यानंतर गाऊला मी रबर बँड लावलेच नाही. सो म्हटलं आज गाऊचे 2 बो बांधावेत. परंतु मुली आत्ता स्कूलमध्ये जाताना 2 बो बांधायला नको म्हणतात, त्यांना एकच हवा असतो. आपण शाळेमध्ये, म्हणजे मी तर शाळेत जाताना 2 वेण्या साईडला 2 बांधून जायचे. आणि गाऊचे केस खूप दुखतात, माझेही दुखतात विंचरताना, आणि माझे पहिल्यापासून दुखतात. सो तिचेही खूप दुखतात. तर ती खूप ओरडत असते नको बांधू जोरामध्ये म्हणून. परंतु ऑप्शन नाही आहे, हेअर्स व्यवस्थित नाही बांधले तर ते अजून खराब होतात त्यामुळे. आणि अशा प्रकारे गाऊचे 2 गोंडे दिसत होते, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी. तर आताच मेथीची भाजी निवडून ठेवली उद्यासाठी, कारण सकाळी होत नाही निवडणं आणि वॉश करून ठेवणं. तर निवडून वॉश करून ठेवली अशा प्रकारे निथळायला. आणि गाऊला खूप दिवस झाले मखाणीसाठी ओरडत असते, मखाणे पाहिजे. रोज मखाणे भाजायला लागतात मला, कारण पातेलं छोटं आहे. तर म्हटलं आज मोठ्या पातेल्यातच भाजावेत. तर एवढं भांडं आहे हे, परंतु हे नॉनस्टिक आहे. मी शक्यतो स्टील प्रिफर करते, परंतु जास्त प्रमाणात भाजायचे तर आज म्हटलं एकदाच भाजून ठेवावे, आठवडाभर टेन्शन नसतं. आणि आधी थोडे भाजले तरी जमत होते, परंतु आता पुरत नाही थोडे, कारण ती स्कूलवरून आल्यावरही खाते. परत आम्ही सगळेजण खातो, राघवही खातो, माझे मिस्टरही खातात. तर विचार करते मोठं स्टीलचं पातेलं घेऊन यावं एक दिवस, आणि रोजच्या रोज भाजायला जमत नाही. तर रोज सकाळी उठलं की डब्याच्या वेळेला भाजायला लागतात आणि वेळ लागतो खूप भाजायला. त्यामुळे तरी पॅकेट बंद पण नाही पूर्ण, परंतु बऱ्याचदा टाळते द्यायचं. हॅलो. आणि मखाना वगैरे भाजलाय मी आता. तर मला गाऊच्या स्कूलच्या ड्रेसला इस्त्री करायची आहे, कारण उद्या युनिफॉर्म आहे त्यांना. पीचा ड्रेस असतो, परंतु पीचा उद्या नाही आहे, कारण उद्या त्यांच्या स्कूलमध्ये इकडचा म्हणजे अरेबी कंट्रीमध्ये अभाया आणि कंदोरा वगैरे घालतात ना मुलं, तर तसं घालायचं आहे त्यांना. परंतु गाऊकडे अभाया नाही आहे, सो त्यांना युनिफॉर्म घालायचा आहे ज्यांच्याकडे अभाया नाही आहे. सो तिचा व्हाईट युनिफॉर्म आहे, तर तो मला मग प्रेस करायला लागेल उद्या, कारण पीचा युनिफॉर्म म्हणजे स्पोर्ट युनिफॉर्मला प्रेस वगैरे करायची काही गरज नसते, परंतु युनिफॉर्मला एव्हरी टाइम प्रेस करावं लागतं. सो तिला, आणि तिचा एकच युनिफॉर्म आहे, तर मला एव्हरीडे वॉश करून तो आयर्न करायला लागतो तिला घालण्यासाठी. त्यामुळे मग मी आता आयर्न करेल, उद्या सकाळी करेल किंवा आत्ता करेल. राघव काही झोपला नाही अजून. आणि कबड नीट केलं, तर कबडमध्ये काही साड्या वगैरे तरी ॲटलिस्ट लावून द्याव्यात म्हटलं, कारण खूप साड्या क्रीममध्ये वगैरे बाहेर सामान ठेवलंय मी, सापडतही नाही आहे काही बरंचसं सामान. त्यामुळे म्हटलं आजपासून ॲटलिस्ट साड्या वगैरे लावायला 2-4 साड्या तरी ठेवून देते, बघते कसं वाटतंय. आणि खूप असं मॅनेजमेंट करायला लागतं, कसं ठेवू, असं ठेवू, तसं ठेवू. एकदम एकाच दिवशी ठेवलं तर असं नाही होत की हां. आणि राघव काही करू देत नाही, कपडे ओढत राहतो, नेकलेसेस वगैरे सगळं ओढत राहतो, म्हणजे जे काही आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे आहे. आणि माझी आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर आहे, मी बऱ्याचदा घालते साडीवर. मला जी आवडती ती जास्त घातली जाते, कारण ती पटकन सापडते, वरती असते, घातलेली असते म्हणून. परंतु भरपूर अशी ज्वेलरी आहे, मी तिकडून ॲमेझॉनवरून, मिशोवरून, काही आमच्या गावातल्या शॉपमधून वगैरे बाय केली होती. तेव्हा राघव झाला होता तेव्हा, इकडे यायच्या आधी. तर मी
तुमच्यासोबत कधी शेअर करेल, पण मला अजून काही कमेंट वगैरे आलीच नाही कधी की हा तुझी ज्वेलरी वगैरे दाखव आर्टिफिशियल. आणि शक्यतो गोल्ड माझ्याकडे जास्त नाही आहे, त्यामुळे आणि असेल तरी 2-4 आयटम आहेत फक्त मंगळसूत्र वगैरे, तर ते तुमच्यासोबत मी कधीतरी शेअर करेल. आणि बाकी गोल्डचं मी सध्या वापरत नाही जास्त, कारण काय होतं की मला ते कॅरी करणं म्हणजे मोठं बर्डन येतं डोक्यावरती. असं वाटतं की आपण कधी घालून कुठे गेलो तर ते गेलं म्हणजे डोक्याला ताप, त्यापेक्षा घालणे नाही आणि करणे नाही असं झालंय मला. सो त्यामुळे मग मी शक्यतो आर्टिफिशियल ज्वेलरीज प्रिफर करते. आणि लहान मुलं आहेत तर मुलांच्या नादामध्ये विसरून जातात बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या वगैरे, आणि किती प्रयत्न केला तरी राहून जातात. म्हणजे असं नाही की राहिल्यात माझ्याकडनं, अजून हरवलं नाही काही, परंतु भीती वाटते, कारण त्या भीतीमुळे जगणं मुश्किल होतं. सो त्यामुळे आनंदात आपण जसं फ्रीली जगलं पाहिजे तसं होत नाही. हो ना राघव? आणि मुलं ही सोन्यासारखीच असतात. किती किलोचा सोनं आहे तो माझा? 9-10 किलोचा सोनं आहे. तर राघव आलेला आहे, तो काय झोपला नाही अजून. काय काय करतोय तू? प्लेइंग करतोय. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. वरती चढायचंय.